नमस्कार मित्रांनो, मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत काय कापसाचा भाव होणार 7,500 पार, या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची भाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 31 डिसेंबर पर्यंत कापसाची बाजारभाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यानच राहण्याची शक्यता आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या भावाला 31 डिसेंबर पर्यंत ना तेजीचा आधार मिळणार ना मंदीची सिच्युएशन निर्माण होईल। म्हणजे देशातील कापसाचा बाजारभाव 31 डिसेंबर पर्यंत 7,500 पार होईल अथवा नाही, हे सर्वस्वी देशातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीवर अवलंबून आहे। देशातील सध्याची स्थिती बघितली तर कापसाचा भाव हा 7,000 ते 7,500च्या दरम्यान आहे। देशात कापसाचं उत्पादन यंदा घटलेलं आहे, शिल्लक साठा पण अजिबात नाहीये। भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल, यामुळे मार्च एप्रिलमध्ये कापसाचा भाव 8,500 पार सुद्धा जाऊ शकतो। पण सध्या जेवढी कापसाची गरज आहे तेवढा कापूस मार्केटमध्ये येतोय, म्हणजे मागणी पुरवठ्यात तफावत नाही आणि 31 डिसेंबर पर्यंत तफावत राहण्याची शक्यता पण नाही आणि म्हणून 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव आहे त्या स्थितीत म्हणजे 7,000 ते 7,500च्या दरम्यान राहील। भाव पातळी 7,500च्या वर जाण्याची सध्या शक्यता दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 31 डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीचा विचार 100% थांबवा।
भविष्यात कापसाचा भाव वाढणार आहे, मग त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर मला वाटते आपला होणार फायदा। भविष्यात देशातील बाजारात कसा राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।